नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपलं पीवेज रेसिपी चॅनलमध्ये। सो आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज रेसिपी। तर जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीसाठी सुरुवात करूयात। आणि या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सो एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप बोनलेस चिकन ग्राइंड करून ॲड करायचं आहे। सो यामध्ये आता मी चिकन ॲड करून घेते। त्यानंतर आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट जे घेतलेले आहेत ते पण यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। तर इथे एक बारीक चिरलेला कांदा पण मी यामध्ये ॲड करून घेते। त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट घालायची आहे आपल्याला 1 टेबलस्पून। आणि चवीपुरतं जेवढं तिखट हवं आहे तुम्हाला तेवढं इथे तुम्ही मिरची ॲड करा। सो आता इथे ग्रीन चिली मी ॲड करते। त्यानंतर 1 टेबलस्पून इथे आपल्याला सोया सॉस ॲड करायचा आहे। सोया सॉस आणि मीठ घालताना थोडंसं लक्षपूर्वक घाला। जर तुम्ही सोया सॉस जास्त ॲड केला तर मीठ अगदी थोडंसं घाला, कारण की मीठ आणि सोया सॉस मॅनेज होऊन जातात। त्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही इथे मीठ ॲड करा। चवीपुरतं इथे मीठ पण ॲड केलेलं आहे मी। त्यानंतर हे अगदी एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून ऑइल घालायचं आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी। सो इथे आता आपलं स्टफिंग जी आहे चिकनची ही रेडी झालेली आहे। तर ही आता आपण बाजूला ठेवूयात। आणि आपली जी कवरिंग आहे म्हणजे मैद्याची पुरी आपल्याला रेडी करावी लागते, तर इथे रेडी करून घेऊयात। तर 1 कप मैदा घेतलेला आहे मी, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। 1 टेबलस्पून आपल्याला ऑइल घालायचं आहे आणि अगदी सुखं आपल्याला सर्वात पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये हळूहळू पाणी ॲड करून आपल्याला एक डो रेडी करून घ्यायचा आहे। सो आता इथे आपण डो अगदी व्यवस्थित रेडी करून घेऊयात। डो अगदी आपल्याला टाईट पण नको आहे आणि अगदी लूज पण नको आहे। सो आता व्यवस्थित इथे आपण डो रेडी करून घेतलेला आहे आणि डोला आपल्याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट द्यायचं आहे। सो 10-15 मिनिटे इथे झालेली आहेत डोला पण। तर आता आपण याच्या अगदी व्यवस्थित बॉल्स करून घेऊयात रेडी। थोडासा आपल्याला परत एकदा हा मळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याचे बॉल्स रेडी करायचे आहेत। सो आता अशा प्रकारे इथे मी चाकूच्या मदतीने शेप देते यांना आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही इथे मोमोजचे बॉल्स रेडी करू शकता। तर एका लेअरमध्ये मी 3 बॉल्स रेडी करते बघा। सो अशा प्रकारे बॉल्स आपण इथे रेडी करून घेणार आहोत सर्व। आणि त्यानंतर इथे आपल्याला लगेच अशी पुरी रेडी करून घ्यायची आहे। अगदी पातळ लाटायची आहे, कारण की आपल्याला ट्रान्सपरंट मोमोज हवेत। तर पुरी परफेक्टली रेडी झालेली आहे आपली लाटून। तर आता ही मधोमध अशी हातावर घ्यायची आहे आपल्याला आणि हवी तेवढी स्टफिंग तुम्ही इथे यामध्ये ॲड करू शकता। आणि त्यानंतर मोमोजला शेप कसा द्यायचा ते बघूयात। सो आपल्याला ना सुरुवातीला बघा अशा प्रकारे समोरून थोडंसं प्रेस आउट करावं लागतं आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला बाजू ॲड करून त्या परत प्रेस कराव्या लागतात। अशा प्रकारे तुम्ही मोमोजला शेप देऊ शकता। वेगवेगळ्या शेपमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, मी नक्की तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल। वेगवेगळ्या स्टाईलमध्ये इथे आपण मोमोज रेडी करू शकतो, बट मी एकच शेप दिलेला आहे। जर आणखी काही शेप तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करा, मी नक्की आणखी तशी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल। सो आता परत इथे मी आणखी एक मोमोज तुम्हाला बनवून दाखवते। स्टफिंग तुम्ही कमी भरू शकता किंवा जास्त भरू शकता, हे तुमच्यावर आहे। सो बघा अशा प्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे। थोडं प्रेस अँड देन पुल असं करून आपल्याला मोमोज इथे रेडी करून घ्यायचं आहे। सो खूप सुंदर शेप आहेत ह्या, मला ही शेप खूप आवडते त्यामुळे मी हीच शेप इथे दिलेली आहे आणि डिझाईन खूप दिसते छान याच्यावर।
सो बघा अशा प्रकारे ह्या डिझाईनमध्ये मी मोमोज सर्व रेडी करून घेतलेले आहेत. काही वेगळ्या शेपमध्ये पण बनवलेले आहेत मी. ह्या शेप जर तुम्हाला बघायच्या असेल तर मला कमेंट नक्की करा. मी नक्की तुमच्यासाठी ह्या शेप्स पण शेअर करेल. सो आता आपण यांना स्टीम देणार आहोत. तर मी इथे इडलीच्या भांड्यामध्ये यांना स्टीम देणार आहे. सो इडलीचे जे आपले प्लेट्स आहेत त्यांना आपण ऑइलिंग करून घेऊयात. इथे बघा मी ऑइलिंग करून घेते ऑइल ब्रशनी. आणि मोमोजला देखील आपल्याला थोडं ऑइलिंग करावं लागतं वरून, कारण की ते एकदम स्टिकी व्हायला नको म्हणून. सो मी सर्व मोमोज बघा अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. जास्त मोमोज होते म्हणून मी एकामध्येच 2-2 किंवा 3-3 असे ॲड केलेले आहेत इथे. आणि ह्यांना सुद्धा ऑइलिंग करून घेतलेलं आहे मी. आणि ह्यानंतर आपल्याला हे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून मॅक्झिमम आपल्याला इथे यांना अर्धा तास तरी व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे. आपण जर व्यवस्थित स्टीम केले नाहीत तर त्यांची टेस्ट हवी तशी आपल्याला येत नाही आणि ते एकदम सॉगी प्लस स्टिकी होतात. तर इथे आपल्याला अर्धा तास तरी यांना व्यवस्थित स्टीम द्यायची आहे. आणि ह्यानंतर फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. सो अर्धा तास इथे झालेला आहे आणि आपले मोमोज गरमागरम रेडी झालेले आहेत. बघू शकता अगदी लेअरिंगसुद्धा पातळ झालेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत असे इथे मोमोज आपले रेडी झालेले आहेत. इथे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. चिकन परफेक्टली कुक झालेलं आहे आणि ज्युसी झालेले आहेत खूप. आपण ज्यूससाठी याच्यामध्ये काहीही ॲड केलेलं नव्हतं, बघितलं होतं आपण सुरुवातीलाच. आणि ह्याची लेअरिंगसुद्धा बघू शकता आपण अगदी पातळ झालेली आहे. आणि ही चटणी पण जी आहे आपण मोमोजची ही घरी बनवलेली आहे, होममेड आहे. जर आपल्याला चटणीची पण रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. मी तुमच्यासाठी ही सुद्धा रेसिपी शेअर करेल. चटणी प्लस मेयोनीज सोबत तुम्ही हे सर्व करू शकता. जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.